तर कालच्या लेक्चरमध्ये आपण ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंगचे काही टॉपिक्स कव्हर केलेले. कालच्या लेक्चरमध्ये आपण ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंगचे काही टॉपिक्स कव्हर केलेले होते. ते म्हणजे की आपण एक क्लास कसं क्रिएट करतो, एक ऑब्जेक्ट कसं क्रिएट करतो, त्यानंतर की कन्स्ट्रक्टर कसं डिक्लेअर करायचं, क्लास व्हेरिएबल्स कसे डिक्लेअर करायचे, इन्स्टन्स व्हेरिएबल कसे डिक्लेअर करायचे आणि त्यांच्यामधला डिफरन्स, सेल्फ कीवर्ड. मग आज आपण बघूया बाकीचे जे राहिलेले पिलर्स आहे OOP चे, जसे की ते 4 आहेत: एनकॅप्सुलेशन, इनहेरिटन्स, पॉलिमॉर्फिझम आणि ॲब्स्ट्रॅक्शन. आपण काल एनकॅप्सुलेशन बघितलं. आज आपण बघूया की इनहेरिटन्स, पॉलिमॉर्फिझम आणि ॲब्स्ट्रॅक्शन हे जे लेयर्स आहे हे वर्क कसे करतात. तर सेकंड इज inheritance. So what is inheritance? Inheritance allows one class to acquire properties and characteristics of another class. So with polymorphism आपल्याला काही बेनिफिट्स मिळतात, ते म्हणजे कोड रियुजेबिलिटी, इझियर मेंटेनन्स अँड थर्ड रिड्यूस रिडंडन्सी. म्हणजे जे आपल्याला रिपिटेटिव्ह कोड लिहिण्याचं जास्त काम नाही पडत आणि आपण सेम कोड परत परत यूज करू शकतो. सो कोडची रिडंडन्सी जी आहे ती कमी होते. मग इनहेरिटन्समध्ये काय होतं की जे पण पॅरेंट, यात पॅरेंट चाइल्ड रिलेशनशिप फॉलो होतं. तर मग पॅरेंट चाइल्ड रिलेशनशिपमध्ये जो म्हणजे पॅरेंट क्लासमध्ये कोड आहे, तर मग तो सेम कोड चाइल्ड क्लास यूज करू शकते, जसे की त्यातले व्हेरिएबल्स, मेथड्स. तर मग हे हा जो सगळा कोड आहे हा रियुजेबल होऊन जातो आणि तो इझियर असतो तो मेंटेनन्ससाठी. तर मग याचे काही टाईप्स आहे इनहेरिटन्सचे. तर फर्स्ट टाइप इज सिंगल इनहेरिटन्स, सेकंड इज मल्टिपल, देन मल्टी लेवल, हायरार्चिकल अँड हायब्रिड. तर हे 5 टाइप्स आहे जे आहे इनहेरिटन्सचे. तर मग आपण एक पहिलं सिंगल इनहेरिटन्स बघू की सिंगल इनहेरिटन्स कसा होतो. तर मग इथं तुम्ही क्लास बघू शकता की इथं 2 क्लासेस आहे. एक आहे क्लास पॅरेंट आणि त्यात आपण एक मेथड डिफाईन केलेली आहे, df डिस्प्ले. आणि सेल्फ जो पॅरामीटर आहे तो जसा आपण काल बघितला होता तो कॉमन आहे. सो इथं आपण क्लास पॅरेंट डिफाईन केली df डिस्प्ले आणि त्या प्रिंट करतोय त्या पॅरेंट क्लासचं नाव. आणि इथं काय करतोय आपण, क्लास चाइल्ड, आणि आपण इथं चाइल्डचा ऑब्जेक्ट बनवला आहे. स्टील आपण जो चाइल्डचा डिस्प्ले, चाइल्डसाठी आपण जो डिस्प्ले मेथड आहे ते यूज करू शकतोय. आपण आता हेच कोडमध्ये बघूया. ओके, तर आपण एक क्लास क्रिएट करूया. क्लास पॅरेंट df सेल्फ पॅरामीटर, देन आपण इथं प्रिंट करतोय दोज आर द रिझल्ट्स. आपण आता ही एक क्लास क्रिएट केली आणि त्यात एक मेथड क्रिएट केली. मग आता आपण एक नवीन क्लास क्रिएट करूया, क्लास चाइल्ड.
आता मग इनहेरिटन्स साठी आपल्याला काय करायचं आहे की इनहेरिटन्स साठी आपल्याला एक आता इथं तुम्ही बघू शकता की इथं क्लासची डिक्लेरेशन केली आहे. कशी केलेली आहे आपण जस्ट क्लासचं नाव आहे देन कोलन. बट आपल्याला जेव्हा इनहेरिट करायचं असलं नवीन क्लास कडनं त्यासाठी सिंटॅक्स आहे की इथं आपण ब्रॅकेट ओपन करतो आणि इथं इन पॅरामीटर आपण ती क्लास पास करतो जी आपल्याला इनहेरिट करायची. लेट्स से आपल्याला आता पॅरेंट नावाची क्लास आहे ती इनहेरिट करायची. तर मग कोलन आणि आता जे पण माझं काही म्हणजे चाइल्ड क्लासमध्ये कंटेंट येते मी ते इथं लिहील df डिस्प्ले. सो एक df डिस्प्ले नावाची मेथड आहे. तर मग या df डिस्प्ले सेम इथं आपण सेल्फ पॅरामीटर पास केलंय आणि इथं आपण काहीतरी प्रिंट करूया. प्रिंट दिस इज द डिस्प्ले मेथड. ओके. मग आपल्याला आहे ना इथं आता ऑब्जेक्ट बनवायचे आहे. तर मग इथं काय केलंय आपण पॅरेंट क्लासच्या जितके पण कॅरेक्टरिस्टिक्स होत्या व्हेरिएबल्स होते सगळे ॲक्सेस करतोय चाइल्ड क्लासमध्ये. तर मग आपण इथं असं याचा एक ऑब्जेक्ट क्रिएट करूया चाइल्डचा c1 इज इक्वल टू चाइल्ड. आता याचा चाइल्डचा जो एक ऑब्जेक्ट आहे तो क्रिएट झाला. मग आता आपण c1 थ्रू ह्या दोन्ही पण ज्या क्लास आहे डिस्प्ले जी की त्याची स्वतःची क्लास आहे आणि शो रिझल्ट जी की त्याच्या पॅरेंटची क्लास आहे या दोन्ही पण आपण ऍक्सेस करू शकतो. तर मग c1 डॉट शो रिझल्ट. तर मग आता हा ऑब्जेक्ट कोणाचा होता तर ऑब्जेक्ट चाइल्डचा आहे. स्टील आपण तुम्ही बघू शकता की ही शो रिझल्ट नावाची जी क्लास आहे मेथड आहे ती आपण इथं ऍक्सेस करू शकतोय c1 डॉट डिस्प्ले आणि स्वतःची पण त्याची जी मेथड आहे डिस्प्ले ती पण आपण इथं ऍक्सेस करू शकतोय. आणि आपण हा प्रोग्राम रन केला तर मग हा परफेक्टली रन व्हायला हवा. ओके. इथं आपल्याला दोन्ही पण आउटपुट जे आहे ते मिळत आहे. आणि सेम फॉर व्हेरिएबल्स ऑल्सो. जसं की आपण इथं काही व्हेरिएबल डिक्लेअर केले आहे काउंटर इज इक्वल टू 10. आता मी हे सेम व्हेरिएबल ह्या क्लासमध्ये पण यूज करू शकतो. लेट से मी इथं प्रिंट करतोय त्याला प्रिंट काउंटर. आपण ह्या क्लासमध्ये इथं काउंटर नावाचं व्हेरिएबल कुठे डिक्लेअर पण नाही केलंय पण स्टील आपण ते यूज करू शकतोय. ओके. तुम्ही बघू शकता जे 10 आउटपुट आहे आपण जे काउंटर मध्ये व्हॅल्यू स्टोअर केलेली आहे ती इथं प्रिंट झाली. मग हे झालं सिंगल इनहेरिटन्स. मग इथं आलंय आता मल्टिपल इनहेरिटन्स. तर मल्टिपल इनहेरिटन्स काय की मल्टिपल इनहेरिटन्स म्हणजे आपण आता इथं कसं एकाच क्लासने इनहेरिट केलं. तर मग आपण इथं एकाच क्लासला इनहेरिट केलं तसं इन्स्टेड आपण इथं मल्टिपल क्लासेसला इनहेरिट करतो. म्हणजे दोन किंवा दोन पेक्षा जास्त क्लासेसला आपण जेव्हा इनहेरिट करतो सोबत तर मग त्याला आपण मल्टिपल इनहेरिटन्स असं कन्सिडर करतो. तर मग आपण मल्टिपल इनहेरिटन्स एक एक्झाम्पल बघूया. मल्टिपल इन तर मग आपण काही क्लासेस क्रिएट करूया. क्लास फादर आणि आपण अजून एक क्लास डिक्लेअर करूया क्लास मदर. इथं पण आपण एक फंक्शन डिक्लेअर करतोय f2. देन आपण आता या f2 फंक्शनला एक सेल्फ आर्ग्युमेंट पास करतोय पॅरामीटर. देन आपण इथं प्रिंट करतोय की दिस इज फंक्शन 2. तर मग आपल्याला आहे ना
थर्ड क्लास क्रिएट करायची. आता इथं मल्टिपल इनहेरिटन्स क्रिएट करायचं तर मग त्यासाठी आपण जस्ट डिक्लेअर करूया क्लास चाइल्ड. आणि आता हे कशाला कशाला इनहेरिट करेल तर मग दोन क्लासेस करते. मग फादर, आता इथं आपण एक क्लास इनहेरिट केली. आता आपल्याला जर दुसरी क्लास इनहेरिट करायची आहे तर मग त्यासाठी सिंटॅक्स आहे की आपण जस्ट इथं कॉमा आणि जी सेकंड क्लास आहे ही इथं आपण मेन्शन केली तर मग आता ह्या दोन्ही क्लासेस इनहेरिट झाल्या आणि इथं मल्टिपल इनहेरिटन्स जो आहे तो क्रिएट झालाय. आणि जस्ट मग आपल्याला इथं कन्झ्युम करायचं आहे. तर मग आपल्याला समजा इथं अजून काही कोड लिहायचा असला तर आपण तो लिहू शकतो. सेल्फ आणि प्रिंट दिस इज द फंक्शन 3. आता आपण एक नवीन जर ऑब्जेक्ट बनवला c1 इज इक्वल टू चाइल्ड तर मग थ्रू दिस चाइल्ड मला आता f1 f2 आणि f3 तिन्ही पण ऍक्सेस करता येईल. c1 डॉट f1 f2 f3. ओके, आता हे फंक्शन जे आहे इथं आपण फंक्शन कॉल चेंज नाही केलाय. ओके, हे जे आहे तिन्ही रिझल्ट प्रिंट झाले. दिस इज 1 2 3. सो इथं जी हायरार्की चालते तर मग ही हायरार्की टॉप टू बॉटम वर्क करते. म्हणजे ज्या आपण क्लासेस ऑलरेडी इनहेरिट करतोय तर मग त्यात आपण त्यांच्या प्रॉपर्टीज वापरू शकतो. म्हणजे इथं पॅरेंट चाइल्ड रिलेशनशिप आपण कन्सिडर करूया. तर मग ह्या ज्या क्लास आहे ज्या इनहेरिट करतोय आपण त्या पॅरेंट आहे ह्या क्लासच्या चाइल्डच्या. बट इथं काय आहे की हा चाइल्ड जो आहे यांचे ज्या प्रॉपर्टीज आहे हे ऍक्सेस करू शकतो. बट हे जे पॅरेंट्स आहे हे चाइल्डच्या प्रॉपर्टीज ऍक्सेस नाही करू शकत. जसं की आपण इथं जर एक ऑब्जेक्ट क्रिएट केला की आपण आता मी f1 नावाचा एक ऑब्जेक्ट क्रिएट करतोय आणि आपण जी फादर क्लास आहे त्याचा इन्स्टन्स ऑब्जेक्ट क्रिएट केलाय. तर मग मी आता f1 डॉट जर मग मी इथं मेथड जर ऍक्सेस करायचे ट्राय केल्या तर मग इथं एकच मेथड ऍक्सेसेबल आहे. ती कोणती की f1. जर मी इथं दुसरी मेथड जर ट्राय करायची ऍक्सेस करायची ट्राय केली जसं की f2 एक्झिस्टच नाही करत तर म्हणजे ती ऍक्सेसच नाही होणार. इथं आता जर मी इथं रन केलंय ओके, इथं काय फादर ऑब्जेक्ट हॅज नो ॲट्रिब्यूट f2 डिड यू मीन f1. सो म्हणजे ही जी रिलेशनशिप आहे ती अशी चालते की आपण पॅरेंट कडनं सगळं इनहेरिट करू शकतो बट पॅरेंट्स वापस चाइल्ड कडनं इनहेरिट नाही करू शकत. सो सेम एज दॅट हा आहे मल्टिपल इनहेरिटन्स. मग आता आला मल्टी लेवल इनहेरिटन्स. मल्टी लेवल इनहेरिटन्स मीन्स की आपण अशा लेवल्समध्ये जो क्लास आहे आपण एका क्लासला एक क्लास डिक्लेअर करतो आणि त्या ती क्लास ऑलरेडी कोणत्या तरी एका क्लासला इनहेरिट करत असते आणि परत आपण त्या क्लासला अजून एका क्लासने इनहेरिट करतो. फॉर एक सिम्पल एक्झाम्पल असं आहे की ग्रँडफादर नावाची क्लास आहे आपल्याकडं. तर मग ग्रँडफादर मध्ये आपण एक फंक्शन डिफाईन केलेलं आहे df प्रॉपर्टी. मग प्रॉपर्टी आहे तर मग तिथं आपण लँड असं प्रिंट करतोय. मग आता हेच सेम आपल्याला ही जी प्रॉपर्टी आहे तुम्हाला तुम्हाला तुमच्या फादरला मिळाली. मग तीच तीच प्रॉपर्टी फादरकडनं चाइल्डला. मग असं आपण एका लेवलमध्ये रिलेशनशिप इथं शो करतोय. तर मग त्याची मी तुम्हाला एक डायग्राम दाखवतो तुम्हाला त्याने थोडं इझिली अंडरस्टँड होऊन जाईल. मल्टी लेवल इनहेरिटन्स.
सो हा आहे मल्टी लेवल इनहेरिटन्स, जिथं आपण ए, बी अँड सी, ए जी क्लास आहे त्या क्लासला बी क्लास इनहेरिट करते आणि बी क्लासला सी क्लास इनहेरिट करते. तर मग यामुळे काय झालं की जेव्हा बी क्लासने ए क्लासला इनहेरिट केलं तर मग ए क्लासच्या सगळ्या प्रॉपर्टीज, कॅरेक्टरिस्टिक्स, मेथड्स सगळ्या कोणाला मिळाल्या? बी क्लासला. मग आता बी क्लासकडे त्या सगळ्या मेथड्स आहे. तर मग आता आपण एक नवीन क्लास म्हणजे डिफाईन केली सी, आणि ती कशाला? बी क्लासला इनहेरिट करते. तर मग आता सी क्लास कडे आता त्या सगळ्या मेथड्स आल्या ज्या बी क्लास कडे होत्या. मग बी क्लास कडे ए क्लासच्या पण होत्या. तर मग त्यामुळं सी ला दोन्ही पण मेथड्स मिळाल्या, ए आणि बी च्या. जसं की आपण काय कन्सिडर करू शकतो की लेट्स से की एक प्रॉपर्टी आहे जी तुमच्या ग्रँडफादरची. आता ग्रँडफादरची जी प्रॉपर्टी आहे ती मिळाली तुमच्या फादरला. मग तुमच्या फादरला जी प्रॉपर्टी मिळाली, मग त्यात ग्रँडफादरची होती ती प्रॉपर्टी तुमच्या फादरला मिळाली, आणि तुमच्या फादरने पण काहीतरी एक नवीन प्रॉपर्टी परचेस केली. तर मग आता त्यांच्याकडे दोन प्रॉपर्टी, एक ग्रँडफादरने दिलेली आणि दुसरी तुमच्या ग्रँडफादरने दिलेली, म्हणजे त्यांच्या फादरने दिलेली, आणि एक त्यांनी स्वतः परचेस केलेली. बट आता ह्या दोन्ही पण आता या तुम्हाला मिळत आहे. तर मग या दोन्ही पण कंबाईन होऊन तुम्हाला मिळत आहे. सो तुम्ही दोन्ही पण प्रॉपर्टी जी परचेस केलेली आहे आणि जी प्रिव्हियस तुमच्या ग्रँडफादर कडून आलेली आहे, ह्या पण ऍक्सेस करू शकता. सो आता दिस इज द बेस्ट एक्झाम्पल. आता आपण इथं कोड मध्ये बघूया. मल्टिपल इनहेरिटन्स डॉट पी वाय. मल्टी लेवल तर मग आपण इथे एक क्लास डिक्लेअर करूया. क्लास ग्रँड पॅरेंट def प्रॉपर्टी. आता आपण एक क्लास चाइल्ड डिफाईन करतोय, आणि त्यामध्ये आपण आता कोणाला इनहेरिट करतोय? फक्त पॅरेंटला. जसं मागच्या मल्टिपल इनहेरिटन्स मध्ये आपण काय केलेलं होतं की एकाच क्लासला डिफाईन केलेलं होतं. तिथं ऍक्च्युली दोन क्लासेसला डिफाईन केलेलं होतं, आणि आपण दोन्ही पण क्लासेसच्या ज्या कॅरेक्टरिस्टिक्स आणि प्रॉपर्टीज आहे त्याला इनहेरिट करत होतो. तर मग आपण इथं इथं चाइल्ड नावाची जी क्लास डिक्लेअर केली, आणि आता इथं आपण प्रिंट करायचं ट्राय करू, किंवा इथं आपण एक नवीन काहीतरी क्रिएट केलं. चाइल्ड प्रॉपर्टी
सेल्फ प्रिंट. तर मग आपण सी वनच्या आधी आता जे एक ऑब्जेक्ट आहे, तर मग हे पॅरेंट आहे. तर मग आपण पॅरेंटचा ऑब्जेक्ट क्रिएट करून बघूया आता. P1 इज इक्वल टू पॅरेंट. आता हे पॅरेंट जी क्लास आहे, तर मी याचा एक ऑब्जेक्ट क्रिएट केला. तर मग पॅरेंट क्लासमध्ये कोणत्या कोणत्या मेथड्स अवेलेबल आहे, तर मी तुम्हाला जसं की आधी सांगितलं होतं, पॅरेंट क्लासमध्ये त्या मेथड्स अवेलेबल असतील ज्या की त्याच्या स्वतःच्या आहेत. आता न्यू प्रॉपर्टी नावाची एक मेथड आहे जी की पॅरेंट क्लासची आहे, ती स्वतःची अवेलेबल आहे. ती तर तो आपण ह्या ऑब्जेक्ट थ्रू ऍक्सेस करूच शकतो. पण पॅरेंट क्लास ग्रँड पॅरेंट क्लासला इनहेरिट करते. सो ह्या ग्रँड पॅरेंट मध्ये पण ज्या मेथड आहे, जसं की प्रॉपर्टी, ही पण पॅरेंट क्लासला ऍक्सेसेबल आहे. जसं की P1 डॉट प्रॉपर्टी. तर मग ही जी मेथड आहे जी की ग्रँड पॅरेंट क्लासची आहे, ती पण ऍक्सेसेबल आहे इथं. आणि P1 डॉट न्यू प्रॉपर्टी, आपण दोन्ही पण ज्या आहेत त्या P1 क्लास थ्रू ऍक्सेस करू शकतोय. तर मग आता जे आपलं न्यू न्यू होतं, तर पॅरेंट काय काय ऍक्सेस करू शकता, लँड अँड दिस इज अ न्यू प्रॉपर्टी. जसं की मी तुम्हाला एक्झाम्पल नुसार सांगितलं होतं, त्यांच्याकडे त्या दोन गोष्टी आहे की ज्या म्हणजे त्या इनहेरिटन्सनी त्यांच्याकडे आल्या, आणि त्यांनी स्वतः ज्या डिफाईन केलेल्या आहेत त्या. तर मग आता मग चाइल्डने काय केलं, चाइल्डने डायरेक्ट पॅरेंटला हे केलेलं आहे, इनहेरिट. तर मग चाइल्डने पॅरेंटला इनहेरिट केलं, दॅट्स वाय मग चाइल्डकडे कोणत्या कोणत्या प्रॉपर्टीज आल्या. तर मग चाइल्डकडं ही स्वतःची एक आहे चाइल्ड प्रॉपर्टी. मग त्यानंतर चाइल्डकडं ह्या पॅरेंट क्लासचे जितके आहेत, जी की म्हणजे न्यू प्रॉपर्टी, आणि पॅरेंट क्लासने अजून एक इनहेरिट केली ती म्हणजे प्रॉपर्टी. तर मग ही पण मेथड जी आहे ती चाइल्डकडे आहे. मग आपण चाइल्डचा एक ऑब्जेक्ट बनवून बघूया. C1 इज इक्वल टू चाइल्ड आणि C1 डॉट प्रॉपर्टी ग्रँड पॅरेंट मेथड, C1 डॉट न्यू प्रॉपर्टी पॅरेंट मेथड, आणि C1 डॉट चाइल्ड प्रॉपर्टी सेल्फ मेथड. ओके, इथं आउटपुट बघू शकतो आपण, लँड दिस इज न्यू प्रॉपर्टी अँड बाईक. आता चाइल्ड किती ऍक्सेस करू शकला, म्हणजे जितकं हायरार्चिकली अवेलेबल आहे. आणि हा मल्टिपल लेवल जो इनहेरिटन्स आहे तो मल्टिपल लेवल्स मध्ये असू शकतो. म्हणजे मीन्स आपण जितक्या लेवल्स क्रिएट करू, आपण क्रिएट करू शकतो. देर इज नो रिस्ट्रिक्शन, सेम ॲज मल्टिपल इनहेरिटन्स साठी पण, की त्याच्यासाठी पण आपण वाटेल तितक्या क्लासमध्ये जो डेटा आहे तो डिफाईन करू शकतो. तर मग तुम्हाला यामध्ये कन्फ्युजन नाही ना कसलं, की मल्टिपल आणि मल्टी लेवल मध्ये? कारण की मोस्टली हेच दोन इनहेरिटन्स आहे ज्यात कन्फ्युजन असतं. तुम्हाला हे इनहेरिटन्स क्लिअर आहे सगळ्यांना? हो. ओके. आदिती? हा सर. पायल? पायल? हा सर. क्लिअर आहे इनहेरिटन्स? हो. ठीक आहे, बाकी सगळ्यांना पण क्लिअर आहे ना? ओके, आता आपण राहिलेले जे इनहेरिटन्सचे टाइप्स आहे ते बघूया. थर्ड इज फोर्थ इज हायरार्चिकल इनहेरिटन्स. तर मग हायरार्चिकल इनहेरिटन्स काय आहे, की आपण आत्ता बघितलं की मल्टिपल आणि मल्टी लेवल मध्ये आपण मल्टिपल मध्ये दोन क्लासेस होते जिथनं आपण व्हेरिएबल मेथड ज्या आहे त्या ऍक्सेस करतोय. बट हायरार्चिकल इनहेरिटन्स काय आहे,
की एक क्लास आहे, एक पॅरेंट क्लास आहे आणि त्याला दोन चाइल्ड क्लास इनहेरिट करताय, तर मग त्याला म्हणता हायरार्चिकल इनहेरिटन्स. तर मग मी ना तुम्हाला ही जी नोटची पीडीएफ आहे ना, मी परत एकदा रिसेंड करेल तुम्हाला, कारण की यात आहे ना ॲक्च्युली जे फोटोज आहे इनहेरिटन्सचे ते नाही आहे. सो इमेजेस जर असले तर तुम्हाला थोडं अंडरस्टँडिंग साठी इझी असेल. तर मग आपला कोणता आहे, हायरार्चिकल इनहेरिटन्स. सो हायरार्चिकल इनहेरिटन्स मीन्स एक ही बेस क्लास आहे. मग बेस क्लासला आपण काय करतोय, चाइल्ड क्लास म्हणजे मल्टिपल चाइल्ड क्लासेस इनहेरिट करताय. सो मग त्या इनहेरिटन्सला आपण हायरार्चिकल इनहेरिटन्स म्हणतो. मग त्यासाठी आपण इथे कोड लिहिला आहे की क्लास पॅरेंट DAF डिस्प्ले प्रिंट चाइल्ड 1 चाइल्ड 2. जस्ट 1 मिनिट. हां, तर मग इथं आपण DF डिस्प्ले नावाची एक मेथड डिक्लेअर केली आहे. आपण अजून दोन मेथड्स क्विकली क्रिएट करूया. DF ऑर लेट्स मी याच कॉपी करतो. डिस्प्ले 1, डिस्प्ले 2. तर मग इथं एक पॅरेंट क्लास आहे. मग ही पॅरेंट क्लास आहे, यात स्वतःची एक मेथड आहे डिस्प्ले, आणि इथं आपण आहे चाइल्ड क्लास जी आहे, तर मग ही चाइल्ड 1 नावाची क्लास आहे. तर मग चाइल्ड 1 नावाची क्लास काय करते की ह्या पॅरेंट क्लासला इथं आपण इनहेरिट करतोय सेम ॲज अनदर अदर इनहेरिटन्स. आणि इथं आपण चाइल्ड 2 क्लास बनवली, म्हणजे अनदर क्लास आहे, ती पण पॅरेंटच क्लासला ड्राईव्ह करते, इनहेरिट करते. तर मग आपण इथं जर ऑब्जेक्ट्स बनवले आता, C1 इज इक्वल टू चाइल्ड 1 आणि C1 डॉट डिस्प्ले अँड डिस्प्ले 1. आता हे जे ऑब्जेक्ट्स आहे ते सी वन क्लासचा जो ऑब्जेक्ट आहे त्याला ॲक्सेसेबल आहे डिस्प्ले मेथड आणि डिस्प्ले 1 मेथड, कारण की तो हे दोन जे आहेत त्याचं ते इनहेरिटन्स आहे. तर मग आपण इथं हा कोड रन केला, तर मग अरे तर मग पॅरेंट क्लास हे दोनदा प्रिंट होत आहे. मग आता दुसरी मेथड की सी टू इज इक्वल टू चाइल्ड 2 C2 डॉट डिस्प्ले, जी की पॅरेंटची मेथड आहे, अँड C2 डॉट डिस्प्ले 2. आता आपण इथं कोणती मेथड वापरली, ती डिस्प्ले 1 डिस्प्ले 2. आता आपण हा कोड जेव्हा रन करू, मग ह्या जे दोन आहे पॅरेंट क्लास हे कुठनं प्रिंट झाले आहे, आपल्या C2 मधनं. चाइल्ड 2 चा जो ऑब्जेक्ट आहे तिथनं हा आहे हायरार्चिकल इनहेरिटन्स. आपला एक ओके, आपण सगळे इनहेरिटन्स जे आहे ते कव्हर केले आहे, सिंगल मल्टिपल मल्टी लेवल आणि हायरार्चिकल. सिंगल मल्टिपल मल्टी लेवल हायरार्चिकल. अजून एक इनहेरिटन्सचा टाईप आहे, तर मग तो आहे हायब्रिड इनहेरिटन्स. तर मग हायब्रिड इनहेरिटन्स कसा असतो
की हायब्रिड इनहेरिटन्स म्हणजे आपण कोणत्या पण दोन क्लास ज्या म्हणजे कोणते पण दोन क्लास टाईपचे इनहेरिटन्स ते सोबत यूज केले तर मग त्याला म्हणता हायब्रिड इनहेरिटन्स. इनहेरिटन्स डॉट पी वाय. मग हायब्रिड इनहेरिटन्स आपण एक एक्झाम्पल क्रिएट करूया. मी कोणता तरी मल्टिपल इनहेरिटन्स. ओके, आपल्याकडे हा जो कोड आहे हा मल्टिपल इनहेरिटन्स आहे. बट आता हा कोड आहे ना, मला यामध्ये काहीतरी चेंज करायचं आहे. तर मग यामध्ये मी कोणता पण दुसरा एक जर टाईप इम्प्लिमेंट केला ना ना म्हणजे कोणता पण एक नवीन इनहेरिटन्स टाईप इन्क्लूड केला ना, हा लगेच हायब्रिड इनहेरिटन्स होऊन जाईल. कारण की हा आता एकच आहे. पण मग यात जर आपण मल्टिपल म्हणजे डिफाईन करण्याचा ट्राय करतोय तर मग तो वेगळा इनहेरिटन्स कन्सिडर केला जाईल. क्लास लेट्स से आपण चाइल्ड या क्लासला रिनेम करू आपण या चाइल्ड 1 आणि चाइल्ड 2. मग आता हे परत फादर कॉमा मदर या दोन क्लासेसला डिराईव्ह करताय. फंक्शन 3 फ्रॉम चाइल्ड 2 फ्रॉम चाइल्ड 1. आपण आता एक C1 ऑब्जेक्ट बनवला, C1 चाइल्ड 1 आणि चाइल्ड 1 मधनं आपण जेव्हा मेथड्स ऍक्सेस करायचा ट्राय करू तर मग आपल्याला त्याच मेथड ऍक्सेसेबल F1 F2 and F3 आणि आपण चाइल्ड 2 चा जर एक ऑब्जेक्ट बनवला चाइल्ड 2 2 तर मग आपल्याला इथं पण त्या सेम मेथड ऍक्सेसेबल आहे. बट आपण जेव्हा हा रन करू तर मग तेव्हा एक मेजर डिफरन्स असेल प्रोग्राम मध्ये. प्रिंट मी जस्ट एक सेपरेटर ऍड करतो इथं. प्रिंट इज इक्वल टू इंटू 20. ओके, हे जे आहे ते आपल्या फर्स्ट क्लासचे रिझल्ट 1 2 and this is function 1 function 3 from child 1 and this is function 3 from child 2. हाच मेजर डिफरन्स आहे. तर मग इथं आधी आपला जो इनहेरिटन्स होता तो मल्टिपल इनहेरिटन्स होता. मग त्या मल्टिपल इनहेरिटन्सला आपण एक नवीन इनहेरिटन्स ट्राय केला. मग आता मी हा कुठला इनहेरिटन्स यूज केलाय की इथं काय करतोय की दोन क्लासेस आहे. तर मग मी दोन क्लासेसला म्हणजे एकदा एकदा नाही दोनदा परत यूज करतोय. तर मग हा झाला हायरार्चिकल इनहेरिटन्स. पण म्हणजे आता हायब्रिड इनहेरिटन्स क्रिएट झाला मी ना तुम्हाला त्याची एक डायग्राम क्रिएट करून दाखवतो. पॅरेंट आणि ओके मदर आणि फादर. आता मदर आणि फादर नावाची एक क्लास होती आपल्याकडं. मग आता या क्लासमध्ये आपण काय केलं की एक मध्ये त्यांचा आपण एक चाइल्ड क्रिएट केला. आपण जेव्हा इथं एक चाइल्ड क्रिएट केला सो आपण एक इथं जेव्हा चाइल्ड क्रिएट केला तर इथं काय होत होतं आता की ह्याच दोन क्लास आहे. ह्या दोन क्लास कडून चाइल्ड जी क्लास आहे ती इनहेरिट करते सगळा डेटा. दॅट्स वाय तो आतापर्यंत मल्टिपल इनहेरिटन्स होता. पण मग इथं ऍट द मोमेंट आपण काय केलं दुसरं की आता फक्त एकच क्लास नाही इनहेरिट करत आहे. आता चाइल्ड 1 पण इनहेरिट करत आहे आणि चाइल्ड
टू पण इनहेरिट करत आहे. सो दॅट्स वाय हा हायरार्चिकल इनहेरिटन्स झाला. म्हणजे हे पण ह्या दोन्हीकडनं करताय आणि हे पण जे आहे ह्या दोन्हीकडनं करताय, मदर अँड फादर. सो दॅट्स वाय हा एक हायब्रिड इनहेरिटन्स क्रिएट झाला. कारण की आपण इथं दोन टाईपचे इनहेरिटन्स जे आहे त्यांना कंबाईन केलंय. तर मग एक कन्सेप्ट आहे कॉल्ड मेथड ओव्हर रायडिंग. तर मग मेथड ओव्हर रायडिंग काय आहे की मेथड ओव्हर रायडिंग म्हणजे आपण एक क्लास एक मेथड डिक्लेअर करतो आणि तीच सेम मेथड आपण दुसऱ्या एका चाइल्ड क्लासमध्ये परत एकदा डिक्लेअर करतो. जस्ट 1 मिनिट, मी कॉल घेतो, त्यानंतर आपण परत कंटिन्यू करूया. आवाज येतोय सगळ्यांना? तर मग एक कन्सेप्ट आहे कॉल्ड मेथड ओव्हर रायडिंग. मग मेथड ओव्हर रायडिंग मध्ये काय करतो आपण की आतापर्यंत आपण बघितलं प्रत्येक क्लास होती, प्रत्येक क्लासच्या वेगळ्या मेथड्स. सो मी इंटेन्शनली अशी कोणत्याच क्लासमध्ये एक सेम नावाची मेथड डिक्लेअर नव्हती केली, कारण की आपल्याला एक जो टॉपिक आहे मेथड ओव्हर रायडिंग तो आत्तापर्यंत कव्हर नाही झालेला. तर मग आपण मेथड ओव्हर रायडिंग मीन्स की आपण एक मेथड लिहितो. आता जसं की क्लास ॲनिमल आहे, तर मग क्लास ॲनिमल मध्ये आपण काय लिहिलं, DEF साऊंड, आणि साऊंडमध्ये आपण त्याचं काय काय करतो इथं प्रिंट ॲनिमल साऊंड. बट आता ही सेम क्लास आपण इनहेरिट केली थ्रू डॉग ॲनिमलला इनहेरिट करतोय आणि आपण ही सेम मेथड आता इथं लिहितो DEF साऊंड. मग सेल्फ, आणि आपण आता हे बारकासं कसं केलंय. तर मग आपण आत्तापर्यंतच्या प्रोग्राममध्ये काय बघितलं, तर मग आत्तापर्यंतच्या प्रोग्राममध्ये असं होतं की ह्या सगळ्या ज्या मेथड्स आहेत तर मग यांचे नाव वेगवेगळे होते. पण मग आता मी असं करतोय की एक सेम मीन्स दोन क्लासेसमध्ये जर सेम मेथड डिक्लेअर करतोय तर मग त्या नक्कीच अफेक्ट करेन प्रोग्रामच्या एक्झिक्युशनमध्ये. मग आपण आहे ना एक नवीन फाईल क्रिएट करूया त्यासाठी, इनहेरिटन्स .py. ओके, आपण इथं क्लास क्रिएट केली ॲनिमल. मग ॲनिमलमध्ये आपण एक फंक्शन क्रिएट केलं DEF साऊंड सेल्फ पॅरामीटर. देन आपण इथं प्रिंट करतोय की ॲनिमल साऊंड. आपण त्यानंतर एक नवीन क्लास क्रिएट केली, क्लास कॅट. मग कॅट क्लासमधून आपण जे ॲनिमलला आहे ते इनहेरिट करतोय आणि आपण इथं एक नवीन मेथड डिक्लेअर केली साऊंड DEF साऊंड, आणि इथं आपण प्रिंट करतोय आता जो कॅटचा साऊंड असतो तो. आणि आपण ह्या ॲनिमल मेथडला सेम एकदा इनहेरिट केलं. इथं आपण नवीन एक डॉग, अजून एक ॲनिमल क्रिएट केला आणि हा बार्क. तर मग आता ह्या मेथड्स अशा डिक्लेअर केल्या. मग आता इथं काय होत आहे की मी ऑलरेडी एक म्हणजे ती मेथड परत डिक्लेअर करतोय जी की पॅरेंट क्लासमध्ये ऑलरेडी एक्झिस्ट करते.
मग त्यामुळं काय काय होतं की ही जी मेथड होती ना पॅरेंट क्लासमधली ही ओव्हरराईड होऊन जाते. म्हणजे ही आपण आता इथं जी मेथड वापरतोय तर ह्या मेथडने ओव्हरराईड होते. दॅट्स वाय की आपण जेव्हा पण म्हणजे कॉल करू तर मग जी न्यूली बिल्ट मेथड आहे म्हणजे आता बार्क जी चाइल्डने बनवलेली म्हणजे जी चाइल्डच्या अंडर आहे क्लासमध्ये, तर मग ती एक्झिक्यूट होईल जेव्हा पण आपण एक ऑब्जेक्ट क्रिएट करू. आता जर आपण ॲनिमलचा ऑब्जेक्ट क्रिएट केला, ॲनिमल ए इज इक्वल टू सॉरी ए इज इक्वल टू ॲनिमल आणि ए डॉट साऊंड. आता मी हे जर प्रिंट केलं तर मग याचं आउटपुट असेल ॲनिमल साऊंड. ओके. देन त्यानंतर आपलं सेकंड जे आहे आपण एक सी नावाची क्लास क्रिएट केली कॅट. पण मग आता याचं एक्सपेक्टेड आउटपुट आहे की जो आपण ॲक्च्युली मेथड त्यामध्ये लिहिली आहे तर मग ती नाही भेटणार आपल्या, म्हणजे ती भेटेल आपल्याला इन्स्टेड ऑफ की जी आपण पॅरेंटमध्ये डिक्लेअर केलेली होती. आता मला न्यू ॲनिमलचा साऊंड भेटला मी साऊंड मेथड कॉल केल्यावर. पण मग मी जर ह्या मेथडमध्ये ह्या क्लासमध्ये ही मेथडच नसती लिहिलेली तर तर म्हणजे जी पॅरेंटची मेथड आहे तीच इथं यूज झाली असती. कोणतं ॲनिमल साऊंड इथं यूज झाली कारण की मी या क्लासमध्ये तशी कुठली मेथडच नाही लिहिलेली. आता मी परत ती लिहिली. मग सेम आपण डॉगसाठी पण केलं तर डी इज इक्वल टू डॉग आणि डी डॉट साऊंड. ओके. ॲनिमल साऊंड मेव आणि बार्क. सो हे जे आहेत आपण आता इनहेरिटन्स थ्रू मेथड ओव्हररायडिंग इथं इम्प्लिमेंट केलेली आहे. याला म्हणतात मेथड ओव्हररायडिंग. तर मग म्हणजे मोस्ट ऑफ द ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेजेसमध्ये जसं तुम्ही सी प्लस प्लस जावा यात बघितलं असेल की अजून एक कन्सेप्ट आहे कॉल्ड मेथड ओव्हरलोडिंग. बट मेथड ओव्हरलोडिंग आहे ना जावामध्ये पायथनमध्ये सपोर्टेड नाही. का बरं? कारण की पायथनचा आपल्याला जो सिंटॅक्स माहिती आहे की पायथन जी आहे ती डायनामिकली टाइप्ड आहे नेचरमध्ये. सो म्हणजे जे पण आपण काही डिक्लेअर करतो, आपण जर एक व्हेरिएबल डिक्लेअर केलं, आता तुम्ही इथंच बघा, जर मी आता इथं ए नावाच्या व्हेरिएबलमध्ये काय डिक्लेअर केलंय की ॲनिमलचा जो इन्स्टन्स येतो, पण मी तेच व्हेरिएबल परत इथं डिक्लेअर करू शकतो आणि तेच व्हेरिएबल मी परत इथं यूज पण करू शकतो सेम. तर मग इथं काय होतं तसं मी जावामध्ये म्हणजे तसं नाही करू शकत की परत मी एकदा जावामध्ये सी प्लस प्लस मध्ये एक व्हेरिएबल डिक्लेअर केलं आणि परत यूज केला, म्हणजे रिडिक्लेअर केलं तर मग तसं नाही होऊ शकत. सो दॅट्स वाय ते जावा आणि सी प्लस प्लसमध्ये पॉसिबल आहे बट पायथनमध्ये का बरं नाही आहे? कारण की आपण एक फंक्शन बघूया जसं की def रन. आता मी रन नावाचं जे फंक्शन लिहिलंय, प्रिंट रन फास्टर. मग पायथनचा जो कोड आहे तो लाईन बाय लाईन रन होतो. ओके. मग मी आहे ना जेव्हा ह्या फंक्शनला म्हणजे आता हे फंक्शन आपण फक्त इथं डिक्लेअर केलंय याची डेफिनेशन लिहिली इथं आणि परत सेम फंक्शनची मी खाली डेफिनेशन लिहिली. पण मग आता मी याला जेव्हा करेल तर मग यातलं कोणतं फंक्शन कॉल होईल की जे मोस्ट रिसेंट आहे रन. आता मोस्ट रिसेंट फंक्शन आहे ते कॉल झालं. मग त्यामुळं म्हणजे इथं असं होत नाही की म्हणजे आपण ते फंक्शन जे आहे त्याची प्रिव्हियस कॉपी प्रिझर्व राहते आणि आपण ती यूज करू शकतो, असं होत नाही. दॅट्स वाय जी मेथड ओव्हरलोडिंग आहे ती पॉसिबल नाही आहे पायथनमध्ये.
तर मग यात काही आपलं एक लास्ट फंक्शन राहिलेलं आहे बघायचं, ते म्हणजे सुपर मेथड. तर मग सुपर फंक्शन आपण कशासाठी वापरतो, की आपण जर एक कन्स्ट्रक्टर क्रिएट केला इथं def underscore init, एक कन्स्ट्रक्टर क्रिएट केला इथं प्रिंट this is the constructor of a animal class. आता हाच जर कन्स्ट्रक्टर आपल्याला कॉल करायचा आहे, तर मग दॅट टाइम आपण काय करतो, की जी सुपर मेथड आहे ती वापरतो. सुपर. तर मग सुपर मेथड आपल्याला म्हणजे इथं जर यूज करायची, तर आपण कशी करू शकतो, सुपर डॉट आणि init. सुपर मेथड. तर मग इथं काय केलंय आपण, की एक क्लास पॅरेंट डिफाईन केली आहे, आणि यात आपण एक कन्स्ट्रक्टर डिफाईन केलाय, पॅरेंट कन्स्ट्रक्टर. सो या पॅरेंट कन्स्ट्रक्टर मध्ये आपण सुपर डॉट इनिट ही जी मेथड आहे ही यूज करतोय, आणि आपल्याला असं एक्सपेक्टेड आहे की दोन्ही पण कन्स्ट्रक्टर आहे ते कॉल होऊन जावा. ओके, चाइल्ड कन्स्ट्रक्टर हा कॉल झालाय. आपण कालच बघितलंय की काल एक कन्स्ट्रक्टर वगैरे तो ऑटोमॅटिकली म्हणजे कॉल कधी होतो. स्टील आता ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग हा टॉपिक खूप मोठा आहे. तर मग स्टील आपल्याकडे 10 मिनिट्स बाकी आहे, आणि आपल्या दोन कन्सेप्ट रिमेनिंग आहे. तर पॉलिमॉर्फिझम. पॉलिमॉर्फिझम मीन पॉलिमॉर्फिझम मीन्स की मेनी फॉर्म्स ऑफ अ सेम मेथड. सो त्याला पॉलिमॉर्फिझम म्हणतात. तर मग पॉलिमॉर्फिझमचे दोन टाइप असतात. एक असतो कंपाईल टाइम आणि एक असतो रन टाइम. मग कंपाईल टाइम पॉलिमॉर्फिझम म्हणजे आपण मेथड ओव्हरलोडिंग, आणि रन टाइम पॉलिमॉर्फिझम म्हणजे मेथड ओव्हररायडिंग. बट आता ॲज पायथॉनमध्ये मेथड ओव्हरलोडिंग सपोर्टेड नाही आहे. तर मग आपण फक्त इथं मेथड ओव्हररायडिंग यूज करतो. सो रन टाइम पॉलिमॉर्फिझम ओनली जो आहे तो पायथॉनमध्ये ॲप्लिकेबल आहे. तर मग एकाच फंक्शनचे म्हणजे भरपूर फॉर्म असतात, त्याला आपण रन टाइम पॉलिमॉर्फिझम म्हणतो. मग आपण त्याचा एक प्रोग्राम क्रिएट केलाय. तर मग आता आपल्याकडे इतका वेळ नाही की प्रत्येक कोड लिहायला. आपण हा कोड कॉपी करूया. क्लास बट polymorphism डॉट पी.
पॉलिमॉर्फिझम म्हणजे मेनी फॉर्म्स ऑफ अ सेम मेथड. सो त्याला आपण पॉलिमॉर्फिझम म्हणतो. जर म्हणजे एकाच मेथडले मल्टिपल फॉर्ममध्ये आपण कसं वापरू शकतो. पॉलिमॉर्फिझम म्हणजे आपण असं एक एक्झाम्पल कन्सिडर करू शकतो. जसं की आपण 1+2 जर पायथॉनमध्ये प्रिंट केलं. मी इथं प्रिंट करतोय पायथॉनमध्ये 1+2. तर मग याचा अर्थ काय आहे की 1+2 मला यांची ॲडिशन हवी आहे. प्रिंट, आता मी एक स्ट्रिंग प्लस दुसरी एक स्ट्रिंग आहे यांना म्हणजे मर्ज यांना प्लस करतोय, तर यांचं काय करतोय म्हणजे मी कॉन्कॅटिनेशन करतोय. तर दोन्ही पण याचे वेगवेगळे फॉर्म्स आहे, म्हणजे मी एकच गोष्ट लिहितोय पण त्यांचे वेगवेगळे फॉर्म्स आहे. सो या हे काय आहे, ही जी आपण पॉलिमॉर्फिझमची एक कन्सेप्ट आहे, याला असं कन्सिडर करू शकतो. सो आपण इथं काही ऑब्जेक्ट्स क्रिएट करूया वेगवेगळ्या क्लासचे. b1 is equal to bird. आपण इथं काय केलंय की एक बर्ड्स नावाचा ॲरे क्रिएट केलाय आणि त्या बर्ड्स नावाच्या ॲरेमध्ये जे बर्ड्स म्हणजे त्या आपल्या ज्या मेथड्स होत्या त्यांना कॉल केलं डायरेक्ट. मे बी तुम्हाला हे अंडरस्टँडिंगला थोडं अवघड जाईल, मी सोप्या जी आपली मेथड आहे त्याने यूज करतो. b1 is equal to sparrow, b2 is equal to crow. b1 डॉट साऊंड आणि b2 डॉट साऊंड कंट्रोलर घेऊन. सो इथे वेगवेगळ्या मेथड ज्या आहे त्या कॉल झाल्या आहे, यालाच म्हणतात पॉलिमॉर्फिझम, एकाच मेथडचे मल्टिपल फॉर्म्स. ऑपरेटर ओव्हरलोडिंग आपण आता जे बघितलं, मी तुम्हाला एक्झाम्पल दाखवलं होतं की प्रिंट जेव्हा आपण इंटिजर सोबत वापरतो 5+10 आणि जेव्हा आपण स्ट्रिंग सोबत वापरतो. सो दिस कन्सेप्ट इज ऑपरेटर ओव्हरलोडिंग. आणि मग म्हणजे आपण एकाच ऑपरेटरला ओव्हरलोड करतोय की तू हे पण काम कर स्ट्रिंगसाठी आणि तू इंटिजरसाठी हे म्हणजे ॲडिशनचं काम कर. तर लास्ट कन्सेप्ट इज ॲब्स्ट्रॅक्शन. मग ॲब्स्ट्रॅक्शन काय आहे? ॲब्स्ट्रॅक्शन मीन्स हायडिंग द इम्प्लिमेंटेशन डिटेल्स अँड शोविंग ओनली essential functionality. Python provides abstraction using the ABC module. तर मग ॲब्स्ट्रॅक्शन मेथड तुम्ही असं कन्सिडर करू शकता. लेट्स से की तुम्ही एका ATM वर गेले, तर मग ATM मध्ये गेल्यावर आपल्याला पैसे विड्रॉ करायचे असल्यावर आपण जस्ट कार्ड इन्सर्ट करतो, पिन टाकतो, त्यानंतर जे आपलं विड्रॉल अमाऊंट आहे ते सगळं तिथं एंटर करतो की मला इतकं विड्रॉल अमाऊंट पाहिजे, आणि जस्ट ॲट द मोमेंट तुम्ही विड्रॉ बटनवर क्लिक कराल तर मग चेक होईल तुमच्या अकाउंटमध्ये तितका बॅलन्स अवेलेबल आहे की नाही. आणि आहे तर मग ती जी प्रोसेस आहे ती पुढची सुरू होईल की आता मग ज्या ATM मशीन मधनं ज्या नोट्स आहेत त्या डिस्पॅच होण्याची. मग आता जेव्हा ही प्रोसेस सुरू होते तर मग यात आपल्याला काय दाखवलं जातं, म्हणजे मग मशीन काय करतं की वेगवेगळ्या टाईपच्या नोट्स आहेत त्या सिलेक्ट करतं, जसं की समजा 200ची, 500ची, 100ची. मग आपल्या म्हणजे आपलं जे अमाऊंट आहे त्यानुसार मग ते वेगवेगळ्या नोट्स आपल्याला देतं. बट इथं काय केलं जातं की इथं फक्त आपल्याला काय दाखवलं जातं, जे आपल्याला गरजेचं आहे, जे की म्हणजे तुम्ही कार्ड इन्सर्ट करा, पिन टाका, आणि पिन टाकल्यानंतर तुम्हाला विड्रॉलचं अमाऊंट वगैरे ते टाका आणि तुम्हाला तुमचं कॅश मिळून जाईल ॲट द एंड. इथं काय करता येते, हायडिंग द इम्प्लिमेंटेशन डिटेल्स अँड ओनली शोविंग द इसेन्शियल फीचर्स. सो ते आपल्याला असं शो करता की असं थोडी शो करता की आम्ही आता तुमचा बॅलन्स चेक करतोय तितका अवेलेबल आहे की नाही, किंवा त्यानंतर आम्ही आता बॅलन्स चेक करून झाल्यानंतर ते हे चेक करताय की आम्ही नोट्स पिक करतोय तुमच्या म्हणजे ट्रान्झॅक्शनसाठी, तुम्हाला जे पैसे विड्रॉ करायचे त्यासाठी नाही. तर मग ते इथं ते यूज केलं जातं जे इसेन्शियल आहे, जे रिक्वायर्ड आहे युजरला दाखवण्यासाठी, ना की ते की जी होल प्रोसेस आहे. सो दॅट्स कॉल्ड ॲब्स्ट्रॅक्शन, की ओनली शोईंग द इसेन्शियल इन्फॉर्मेशन अँड instead of
showing all the details. सो abstract क्लासचे काही मग abstract क्लास आपल्याला इम्प्लिमेंट करण्यासाठी आपण काय करतोय फ्रॉम फ्रॉम abc import abc abstract method. ओके, class vehicle abc implement. ठीक आहे, आपल्याला एक ॲब्स्ट्रॅक्ट क्लास क्रिएट करायची आहे. मग ॲब्स्ट्रॅक्ट क्लासमध्ये काय करतो आपण, ॲब्स्ट्रॅक्ट क्लासमध्ये आपण फक्त मेथड डिक्लेअर करतो. ओके, तर मग ॲब्स्ट्रॅक्ट क्लास अशी क्लास असते ज्यात आपण फक्त एक मेथड डिक्लेअर केले. लेट्स से की आपल्याकडे एक व्हेइकल आहे. तर मग आता व्हेइकल वेगवेगळ्या टाईपचे असतात. व्हेइकल म्हणजे कार आहे, परत बाईक आहे, स्कूटर आहे, इलेक्ट्रिक व्हेइकल्स. तर मग असे वेगवेगळे टाईपचे. मग मला काय करायचं आहे की एक व्हेइकल आहे, तर मग व्हेइकलसाठी मला फक्त डिफाईन करायचं आहे असं की म्हणजे एक व्हेइकल कोणतं पण असेल तर मग त्या व्हेइकलला एक एक मेथड असणार, ते असणार ती म्हणजे स्टार्ट. स्टार्ट मग आपण त्या व्हेइकलला मेथड आहे ती क्रिएट केली, ॲब्स्ट्रॅक्ट मेथड डॉट पी वाय. एबीसी नावाचं एक मॉड्यूल आहे, त्यामधनं आपण एक एबीसी नावाची क्लास आणि ॲब्स्ट्रॅक्ट मेथड नावाचं जे कीवर्ड आहे त्याला इनहेरिट करतोय. आणि इनहेरिट केल्यानंतर नो, ओके, आपण हे इनहेरिट करतोय. आता ॲब्स्ट्रॅक्ट क्लासमध्ये आपण काय डिफाईन करतोय, जी की ॲक्च्युअल डेफिनेशन आहे माझ्या क्लासची. म्हणजे मला माझ्या ॲक्च्युअल क्लासमध्ये काय पाहिजे की जे व्हेइकल आहे ते स्टार्ट झालं पाहिजे. बट स्टार्टची डेफिनेशन आता प्रत्येक व्हेइकल वेगळं लिहिल. जसं की म्हणजे आता आपण काय करू की ह्याच सेम क्लासला आहे ना आपण आता एका क्लासने हे करू, इनहेरिट करू. तर मग मी क्रिएट केली क्लास कार. आता मग आपण इथं काय डिक्लेअर केलं फक्त की त्याची मेथड आहे स्टार्ट होण्यासाठी. म्हणजे स्टार्ट एक मेथड पाहिजे, पण आता स्टार्ट कशी होईल, तर मग जे ते व्हेइकल आहे त्याची वेगवेगळी मेथड असू शकते ना स्टार्ट होण्याची. तर मग मी हे व्हेइकलला इथं इनहेरिटर केलं व्हेइकल, आणि इथं DEF स्टार्ट सेल्फ आणि प्रिंट कार स्टार्टेड. कार स्टार्टेड विथ द की. म्हणजे एक आपण की प्रेस केली, त्यानंतर आपली जी कार आहे ती सुरू झाली. त्यानंतर जर बाईक असली तर मग बाईकसाठी पण वेगळी मेथड आहे. मग बाईक स्टार्टेड विथ द किक. सो आता आपण इथं काय केलंय की इथं फक्त आपण त्या डिटेल्स म्हणजे शो करतोय की म्हणजे आपण एक कॉन्क्रीट लिहिलं की एक व्हेइकल राहील, त्या व्हेइकलला स्टार्ट मेथड राहील. आता ज्याला पण कोणाला व्हेइकल बनवायचं आहे तर मग त्याला ही मेथड काही म्हणजे ती लिहायचीच आहे त्याच्या क्लासमध्ये, जी की स्टार्ट मेथड आहे. जर आपण आता हा प्रोग्राम रन करूया, जो की काही आउटपुट नाही देणार, कारण की आपण कुठल्याच जो क्लासचा आहे काही ऑब्जेक्ट नाही क्रिएट केलाय. तर मग आपण बाईक बी इज इक्वल टू बाईक, आपण याचा एक इन्स्टन्स व्हेरिएबल क्रिएट केलं आणि बी डॉट स्टार्ट. सो आता ही जी स्टार्ट मेथड आहे ती आपण कॉल करू शकतो बाईकची. आणि बाईक स्टार्टेड विथ द किक. आणि आपण हेच जर सेम
कारचा ऑब्जेक्ट बनवून जर ट्राय केलं तर मग कार स्टार्टेड विथ द की असं आपल्याला जे आउटपुट आहे ते मिळेल. तर मग इथं काय लिहिलं आपण फक्त डेफिनेशन की आपल्याला काय पाहिजे आणि ते ॲक्च्युअली कसं वर्क करेल. तर मग शोविंग द इम्प्लिमेंट हायडिंग द इम्प्लिमेंटेशन डिटेल्स, म्हणजे आपण जेव्हा पण आता एक काही क्रिएट करू तर आपण ज्या इम्प्लिमेंटेशन डिटेल आहे त्या हाईड करतोय इथं, आणि ओन्ली जे इसेन्शियल फीचर्स आहे ते शो करतोय. म्हणजे आता म्हणजे जो एंड युजर आहे त्याला काय गरजेचं आहे की इट्स ऑल अबाउट की त्याचं व्हेकल स्टार्ट झालं पाहिजे. आता ते मध्ये काय प्रोसेस होते त्यात त्याला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. सो ॲट द एंड त्याला फक्त स्टार्ट रिक्वायर्ड आहे. सो दॅट म्हणजे असं आपलं जे ॲब्स्ट्रॅक्शन आहे ते वर्क करतं. ओनली शोईंग द इसेन्शियल features and methods rather than showing the all the implementation details. ओके, ज्या इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे यामधल्या म्हणजे आपले जे ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग मधले होते जे 4 पिलर्स, इनहेरिटन्स, पॉलिमॉर्फिझम, ॲब्स्ट्रॅक्शन अँड एनकॅप्सुलेशन हे आपले कव्हर झाले. त्यानंतर आपण काही जस्ट हे ॲडव्हान्टेजेस अँड डिसॲडव्हान्टेजेस राहिले ओओपीचे, मी ते सांगतो तुम्हाला. ओओपीचे ॲडव्हान्टेजेस आपण काल जसे बघितले होते: कोड रियुजिबिलिटी, मॉड्युलॅरिटी, डेटा सिक्युरिटी, इझी डिबगिंग, स्केलेबिलिटी, better code structure, real world modeling and faster development. So those are some advantages of OOP. आणि काही डिसएडव्हान्टेजेस पण आहे, कारण की कोणती पण गोष्ट फक्त ॲडव्हान्टेजेस सोबत नाहीत. तर मग रिक्वायर मोर प्लॅनिंग. जेव्हा पण आपल्याला काही क्रिएट करायचं आहे त्याला प्लॅनिंग जास्त लागते. बट इट इज गुड की जर प्लॅनिंग जर लागले जास्त जरी लागली तर मग आपला कोड ॲट द एंड आपल्याला एक चांगला म्हणजे इझिली मेंटेनेबल आणि स्केलेबल आणि सिक्युअर कोड मिळतो आहे. स्लाइटली स्लोअर एक्झिक्युशन. तर कधी कधी म्हणजे खूप मोठा म्हणजे जास्त ठिकाणी इनहेरिटन्स वगैरे असं होऊन जातं, तर मग तो स्लोअर एक्झिक्युशन होतं थोडं, म्हणजे ते पण मिली सेकंडमध्ये, म्हणजे एका मिली सेकंडमध्ये, म्हणजे ते खूप कमी आहे. कॅन बिकम कॉम्प्लेक्स फॉर स्मॉल प्रोजेक्ट. आपला जर खूप स्मॉल प्रोजेक्ट असला आणि आपण त्यात म्हणजे जास्तच ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग म्हणजे असा प्रोजेक्ट आहे कोणता तरी जो की आपला एका प्रोग्राममध्ये पण म्हणजे एकाच क्लास लिहून किंवा एकच प्रोग्राम लिहून फाईल क्रिएट करून तयार होऊ शकतो, बट आपण त्यात ओपी इम्प्लिमेंट करण्याचं ट्राय केलं तर मग तो प्रोग्राम त्याने कॉम्प्लेक्स बनू शकतो. आणि मोर मेमरी कन्झम्पशन. कधी कधी म्हणजे ओपीला ॲज ते जास्त क्लासेस क्रिएट करते, ऑब्जेक्ट्स क्रिएट होतात, तर मग जास्त जी मेमरी आहे ती कन्झ्युम होते ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंगमुळं. सो आता इथपर्यंत आपलं हे झालंय. यात आपण ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग वगैरे हे जे म्हणजे जितकी कन्सेप्ट होते ते क्लिअर झाले. तर मग आज हे सांगायचं आहे की आत्तापर्यंत आपण आहे ना जितकं पायथॉनमध्ये होतं तर मग पायथॉन आपण पूर्णपणे आत्तापर्यंत